नमस्कार मित्रांनो. हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये वसलेले भगवान शिवांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र धाम म्हणजे केदारनाथ मंदिर. पण तुम्हाला माहिती आहे का, केदारनाथ येथे भगवान शिव बैलाच्या रूपात का प्रकट झाले? पांडवांना येथे का यावे लागले? आणि पंचकेदारांची निर्मिती कशी झाली? आज आपण जाणून घेणार आहोत केदारनाथ मंदिराची अद्भुत आणि रहस्यमय कथा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाभारताचे भयंकर युद्ध संपले होते. पांडवांनी विजय मिळवला होता. पण या विजयाची किंमत खूप मोठी होती. लाखो योद्ध्यांचा मृत्यू झाला होता. आपल्या नातेवाईकांचा आणि गुरुजनांचा वध केल्यामुळे पांडवांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. विशेषतः धर्मराज युधिष्ठिर यांना वाटत होते की या युद्धामुळे त्यांच्यावर पाप आले आहे. या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी भगवान शिवांची शरण जाण्याचा निर्णय घेतला. पांडव प्रथम वाराणसी येथे भगवान शिवांच्या दर्शनासाठी गेले. परंतु भगवान शिव पांडवांवर प्रसन्न नव्हते. युद्धात झालेल्या रक्तपातामुळे शिवांनी त्यांना त्वरित दर्शन न देण्याचा निर्णय घेतला. म्हणून ते काशी सोडून हिमालयाच्या दिशेनं निघून गेले. पांडवांनीही हार न मानता त्यांचा शोध सुरू ठेवला. दिवसामागून दिवस जात होते. उंच पर्वत, बर्फाच्छादित वाटा आणि कठीण प्रवास यांचा सामना करत पांडव हिमालयात पोहोचले. भगवान शिवांना माहिती होते की पांडव त्यांचा शोध घेत आहेत. म्हणून त्यांनी स्वतःचे रूप बदलले. ते एका शक्तिशाली बैलाच्या रूपात गुरांच्या कळपात मिसळले. पांडवांपैकी बलशाली भीमाला त्या बैलाबद्दल संशय आला. त्याला वाटले की हा साधा बैल नाही. त्यानं एक युक्ती केली. 2 पर्वतांमध्ये पाय पसरून तो उभा राहिला आणि सर्व गुरांना त्या मार्गातून जाऊ दिले. सर्व गुरे शांतपणे पुढे गेली. परंतु एक बैल वेगळ्याच दिशेनं पळू लागला. भीमाला खात्री झाली की हे भगवान शिव आहेत. शिवांचे अद्भुत प्रकट होणं भीम त्या बैलाच्या मागे धावला. त्यानं बैलाला पकडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात तो बैल जमिनीत विलीन होऊ लागला. भीमानं त्याचा पाठीचा भाग घट्ट पकडला. क्षणात दिव्य प्रकाश पसरला. भगवान शिव आपल्या मूळ रूपात प्रकट झाले. पांडवांनी त्यांच्या चरणी नतमस्तक होत क्षमा मागितली. त्यांची भक्ती आणि पश्चात्ताप पाहून भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांनी पांडवांना पापमुक्तीचा आशीर्वाद दिला. असे मानले जाते की बैलाच्या शरीराचे विविध भाग हिमालयातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाले. याच ठिकाणी पुढे पंचकेदारांची स्थापना झाली. पाठीचा किंवा कुबडाचा भाग केदारनाथ मंदिर, हात तुंगनाथ मंदिर, मुख रुद्रनाथ मंदिर, नाभी मध्यमहेश्वर मंदिर, जटा कल्पेश्वर टेम्पल. या 5 पवित्र स्थळांना मिळून पंचकेदार असे म्हटले जाते. भगवान शिवांच्या दर्शनानंतर पांडवांनी केदारनाथ येथे मंदिराची स्थापना केली असे मानले जाते. काळाच्या ओघात हे मंदिर हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक बनले. नंतर महान संत आणि तत्त्वज्ञ आदि शंकराचार्य यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. आजही लाखो भक्त केदारनाथच्या दर्शनासाठी हिमालयातील कठीण प्रवास करतात. सन 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये भीषण पूर आणि भूस्खलन झाले. संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला. परंतु एक विशाल शिळा मंदिराच्या मागे येऊन थांबली आणि पाण्याचा वेग वळवला. यामुळे मंदिराचे मोठे नुकसान टळले. अनेक भक्त याला भगवान शिवांची कृपा मानतात. केदारनाथाची कथा आपल्याला शिकवते की जीवनात कितीही चुका झाल्या तरी खऱ्या पश्चात्तापानं आणि भक्तीनं ईश्वराची कृपा मिळू शकते. अहंकाराचा त्याग, श्रद्धा आणि संयम यामुळेच मोक्षाचा मार्ग खुला होतो. भगवान शिव आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाहीत. मित्रांनो, तुम्हाला केदारनाथाची ही अद्भुत कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक कथा आणि धार्मिक माहितींसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. जय केदारनाथ.